तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात व्यापार करा पण असा करा की ज्याच्यामधून आपल्याला काही ना काही शिकायला भेटेल. महाराज एक वेळा तुकाराम महाराजांची एवढी श्रेष्ठता आहे महाराज, जर आपण म्हणतो की बाहेर ऍक्सिडेंट होतात हे होतात ते होतात, त्याचा सर्वात सोपा उपाय महाराज शास्त्राने सांगितलाय की जर आपल्याला घराच्या बाहेर पडायचं असेल तर सर्वप्रथम महाराज 5 संतांची नावं घेऊन जर आपण घराच्या बाहेर पडलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपला कधीच ऍक्सिडेंट होणार नाही असं शास्त्र सांगते महाराज. कारण की महाराज संतांच्या नावामध्ये एवढी म्हणजे श्रेष्ठता आहे. तुम्ही पाहत असाल वारकरी संप्रदायामध्ये महाराज देवाच्या नावापेक्षा काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजमा वली तुकाराम. महाराज संतांचं नाव घ्यायला जास्त श्रेष्ठ देतात. का देतात तो? कारण की महाराज तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम महाराज हे संत आहेत महाराज आणि त्यांच्या नामात एवढी म्हटलं म्हणजे एवढी श्रेष्ठता आहे महाराज की तुकाराम महाराजांचं आपण नाव जरी घेतलं तर साक्षात यम आपल्याला कापतो. म्हणून महाराज तुकाराम 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 नाम घेता अबे नाम घेता अबे नाम घेता अबे नाम घेता अबे धन्य तुको बात धन्य तुको बात तुको बात धन्य तुको बात. जर आपण 5 संतांचे नाव घेऊन घराच्या बाहेर पडलो महाराज तर नारदाच्या गादीवर सांगत आहे महाराज की आपला ऍक्सिडेंट आपला अपघात कधीच नाही होऊ शकत महाराज. म्हणून महाराज संतांचं नाव आपण हमेशा आपल्या तोंडामध्ये असलंच पाहिजे महाराज. नामस्मरण हे आपलं कधीच चालूच पाहिजे महाराज. तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची एवढी श्रेष्ठता आहे महाराज. त्यांच्या सोबत त्याच्या पत्नी जिजामाता एक वेळेस जिजामाता आपल्या पतीसाठी म्हणजे तुकाराम महाराजांसाठी भंडारा डोंगरावर आपल्या डोक्यावर शिदोरी घेऊन चालल्या होत्या आणि डोक्यावर तुकाराम महाराजांची शिदोरी होती. दोन्ही हात आपल्या डोक्याला होते. तर दोन्ही हात जेव्हा आपल्या डोक्याला होते तर चालता चालता त्यांच्या पायामध्ये काटा रुतला. तर काटा रुतल्यावर त्यांच्याकडनं तो काटा काढणं महाराज शक्य नव्हतं. तर शक्य नसताना महाराज तिथे एक म्हणजे जवळपास एक छोटा लहान मुलगा होता. त्या लहान मुलाला पाहतात आणि म्हणतात की तो लहान मुलगा म्हणतो की काय झालं माहिती, तुमच्या पायामध्ये काटा गेला का, मी काढून देतो. तर त्यावेळेस तो लहान मुलगा जिजामाताच्या पायातला काटा काढतो पण हाताने नाही काढत महाराज. अक्षरशः आपल्या जिभीने तो पहिले पाय चाटतो आणि चाटल्यानंतर आपल्या दाताने काटा काढतो. ज्या वेळेस तो लहान मुलगा आपल्या दाताने काटा काढतो आणि आपल्या अंगावरचा जो कापड असतो त्याने फाडून तो पाय बांधतो आणि पाय बांधल्यावर महाराज जेव्हा जिजामाता तुकाराम महाराजांवर शिदोरी घेऊन जाते तेव्हा तुकोबराय जिजामाताला विचारतात की हे कापड तुझ्या पायाला का बांधलाय ग. तर तेव्हा ते सांगते की एक मुलगा होता, माझ्या पायामध्ये काटा गेला होता आणि तो काटा त्यांनी काढून कापड बांधला. तर तेव्हा तुकोबरा अक्षरशः ढसा लढायला लागतात. का बरं लढायला लागतात? कारण की ज्या व्यक्तीने जिजामातेचा काटा काढला असते ना, जिजामातेचा काटा काढला असते तो साधारण दुसरा कुणी फक्त भगवान पांडुरंग परमात्मा असते महाराज. एवढी संतांची श्रेष्ठता आहे महाराज. आणि संतांच्या श्रेष्ठतेसोबत महाराज ज्या वेळेस जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात की हित ते करावे देवाचे चिंतन, सतत देवाचं चिंतन केलं पाहिजे महाराज. आपलं हित फक्त देवाच्या चिंतनामध्ये आहे. संतांच्या महाराज अभंगामध्ये सर्व शास्त्रांचा सार आहे. हे जे आपले संतांचे अभंग आहे याच्यामध्ये सर्व शास्त्रांचा सार आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेस मेलेला मनुष्य जिवंत केला, आपली निर्जीव भिंत चालवली महाराज, मेलेला मनुष्य जिवंत केला आणि जो मेलेला मनुष्य जिवंत केला त्याचं नाव सच्चिदानंद बाबा होतं आणि तो शेवटी जाऊन महाराज ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी लिहितो. मेलेला मनुष्य महाराज संत जिवंत करू शकतात महाराज. तर संतांचे नाव घेतल्यानं आपले पाप काऊन नष्ट नाही होऊ शकत. तर म्हणून महाराज कलियुगामध्ये तरी सतत आपण नामस्मरण केलं पाहिजे आणि ज्या प्रकारे हे म्हणजे सप्ताह चालू आहे या सप्त्यामध्ये आपण नामस्मरण ते सतत केलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराज आपण प्राण्यांची कधी हानी नाही केली पाहिजे. त्या दिवशी काय झालं, किशोर दादा आम्ही रूम मध्ये होतो आणि एक साप निघाला. तर किशोर दादांनी म्हटलं, मी विचारलं काय करता तुम्ही आता या सापाचं पकडलं. तर म्हणे काय नाही म्हणे बा आम्ही मारून टाकतो. तर महाराज सर्वात मोठं पाप ते म्हणजे सापाला मारणं आहे महाराज.
कारण की ज्या वेळेस